ज्या ज्या डाळिंब उत्पादक शेतकऱ्यांची डाळिंब बागेची सेटिंग ही पूर्ण झालेली आहे आणि सध्या खराब झालेल्या या वातावरणामध्ये पाऊस झालेला असेल, गारपीट झालेली असेल, तर या परिस्थितीमध्ये आपला कुठल्या फवारणीचं नियोजन करायचंय तर ते मी आता आपल्याला सांगणार आहे. बागेत कामं करायची आहे का नाही करायची ते मी आता तुम्हाला सांगणार आहे, किंवा ड्रिपच्या माध्यमातून आपल्याला काय द्यायचंय ते सुद्धा मी आता आपल्याला या लाईव्हच्या माध्यमातून सांगणार आहे. तर सगळ्यात महत्वाचं म्हणजे ज्या ज्या ठिकाणी गारपीट झालेली आहे, छोटी गार असेल किंवा मोठी गार असेल, ज्या ज्या ठिकाणी गारपीट झालेली आहे, फळांना जखमा झालेल्या आहेत, झाडांना जखमा झालेल्या आहेत, तर त्या डाळिंब बागांमध्ये आपल्याला त्वरित फवारणी करणं गरजेचं असणार आहे. आता काही डाळिंब बागांमध्ये जवळपास 100% सुद्धा नुकसान झालेलं आहे, तरी सुद्धा आपल्याला त्वरित फवारणी करणं गरजेचं असणार आहे. जर आपण फवारणी जर कडे दुर्लक्ष केलं, फवारणी जर नाही केली, तर पुढे जाऊन झाडाचं सगळ्यात मोठं जास्त नुकसान आपल्याला बघायला मिळणार आहे. त्यामुळे आपल्याला त्वरित फवारणी करणं आपल्याला आपल्या डाळिंब बागेमध्ये जर गारपीट झालेली असेल तर आपल्याला गरजेचं असणार आहे. पण ज्या ज्या ठिकाणी गारपीट झालेली आहे त्या ठिकाणी आपल्याला लगेच दुसऱ्या दिवशी कॉपरयुक्त बुरशीनाशकांचा वापर करायचा आहे फवारणीसाठी. मग त्यामध्ये आपण काय घेऊ शकतो, युपीएल कंपनीचं क्युप्रोफिक्स. युपीएल कंपनीचं क्युप्रोफिक्स हे 1 लिटर पाण्यासाठी 2 ग्रॅमने घेऊन आपल्याला आपल्या डाळिंब बागेवरती फवारणी करायची आहे, किंवा करजेट 1 लिटर पाण्यासाठी 2 ग्रॅम आणि कोसाइड 1 लिटर पाण्यासाठी 1 ग्रॅम या पद्धतीने घेऊन आपल्याला लगेच दुसऱ्या दिवशी आपल्याला फवारणी आपल्याला आपल्या डाळिंब बागेवरती करून घ्यायची आहे. त्यानंतर ही फवारणी झाल्यानंतर आपल्याला 5 ते 6 दिवसांनी आपल्याला दुसरी फवारणी करायची. ही पहिली फवारणी झाल्यानंतर आपल्याला 5 ते 6 दिवसांनी दुसरी फवारणी करायची आहे. मग त्यामध्ये आपल्याला कॅप्टॉप हे 1 लिटर पाण्यासाठी 2 ग्रॅमने घ्यायचं आहे आणि सॉल्ट ऑफ फॉस्फोनिक ऍसिड कंटेन असलेलं जे काही मार्केटमध्ये मल्टीमोलचं इकोमिन भेटतं, ॲग्रीसर्चचं संचार 40 भेटतं, फसल किंगचं स्पॉट आउट भेटतं, या तिघांपैकी कुठलंही एक आपल्याला घ्यायचं आहे आणि 1 लिटर पाण्यासाठी 2 मिलीने घेऊन आपल्याला आपल्या डाळिंब बागेवरती फवारणी करायची आहे. कॅप्टॉप 1 लिटर पाण्यासाठी 2 ग्रॅम, संचार 40, इकोमिन किंवा स्पॉट आउट या तिघांपैकी कुठलंही एक 1 लिटर पाण्यासाठी 2 ml ने घेऊन आपल्याला ही दुसरी फवारणी करून घ्यायची आहे. आणि ही दुसरी फवारणी झाल्यानंतर परत आपल्याला 5 ते 6 दिवसांनी तिसरी फवारणी करायची आहे. त्यामध्ये स्कोर 1 लिटर पाण्यासाठी अर्धा मिली, मॅट्रिक्स 1 लिटर पाण्यासाठी 1 ग्रॅम आणि डिफेंडर 1 लिटर पाण्यासाठी 1.5 ग्रॅम या पद्धतीने तिसरी फवारणी आपल्याला आपल्या डाळिंब बागेवरती करायची आहे. या 3 फवारणीमध्ये आपल्याला चांगल्या पद्धतीने बुरशीजन्य डाग असेल आणि तेलकट डाग असेल यांच्या नियंत्रणासाठी आपल्याला मदत होणार आहे. आता ज्या ज्या ठिकाणी गारपीट झालेली आहे आणि मागच्या वर्षी तेलकट डाग होता, देवाच्या कृपेने परत तेलकट डाग येऊ नये, परंतु मागच्या वर्षी ज्या ज्या डाळिंब बागांमध्ये तेलकट डाग होता तर तेलकट डाग पुढच्या 10-15 दिवसांमध्ये आपल्याला कुठेतरी लक्षणं आपल्या डाळिंब बागेमध्ये दिसू शकतात जर उन्हाचं प्रमाण हे वाढलं तर. किंवा दमट जर आपल्या बागेमध्ये होत असलं, दमट वातावरण जर बागेमध्ये तयार झालं, तेलकटला पोषक वातावरण जर तयार झालं, तर अशा परिस्थितीमध्ये आणि जर मागच्या वर्षी जर तेलकट डाग असेल तर अशा परिस्थितीमध्ये आपल्याला पुढच्या 10-15 दिवसामध्ये तेलकटचे लक्षणं कुठेतरी आपल्याला दिसू शकतात. त्यामुळे आपल्याला या 3 फवारणींचं नियोजन करणं अत्यंत गरजेचं असणार. गारपीट जर आपल्या डाळिंब बागेमध्ये झालेली असेल तर या 3 फवारणींचं नियोजन करणं आपल्याला अत्यंत गरजेचं असणार आहे. या 3 फवारणींमध्ये मी पुन्हा एकदा सांगतो, जर गारपीट झालेली असेल तर पहिल्या फवारणीमध्ये लगेच आपल्याला दुसऱ्या दिवशी कॉपरयुक्त बुरशीनाशकाचा वापर करायचा आहे. मग त्यामध्ये युपीएल कंपनीचं क्युप्रोफिक्स 1 लिटर पाण्यासाठी 2 ग्रॅमने आपण घेऊ शकतो, किंवा करजेट 1 लिटर पाण्यासाठी 2 ग्रॅम आणि कोसाइड 1 लिटर पाण्यासाठी 1 ग्रॅम या पद्धतीने घेऊन आपल्याला लगेच त्वरित दुसऱ्या दिवशी फवारणी करायची आहे. ही फवारणी झाल्यानंतर 5 ते 6 दिवसांनी दुसरी फवारणी करायची आहे. मग त्यामध्ये आपल्याला कॅप्टॉप 1 लिटर पाण्यासाठी 2 ग्रॅम आणि सॉल्ट ऑफ फॉस्फोनिक ऍसिड कंटेन असलेलं मल्टीमोलचं इकोमिन घ्या, ॲग्रीसर्चचं संचार 40 घ्या किंवा फसल किंगचं स्पॉट आउट घ्या. या तिघांपैकी कुठलंही घ्या. 1 लिटर पाण्यासाठी 2 मिलीने आपल्याला आपल्या डाळिंब बागेवरती फवारणी करण्यासाठी घ्यायचं आहे. आणि त्यानंतर पुन्हा एकदा 5 ते 6 दिवसांनी आपल्याला तिसरी फवारणी करायची आहे. त्यामध्ये स्कोर 1 लिटर पाण्यासाठी अर्धा मिली, मॅट्रिक्स 1 लिटर पाण्यासाठी 1 ग्रॅम आणि डिफेंडर 1 लिटर पाण्यासाठी 1.5 ग्रॅम या पद्धतीने आपल्याला तिसरी फवारणी करायची आहे.
मॅट्रिक्स हे ऍडव्हान्स पेस्टिसाइड कंपनीचं प्रोडक्ट आहे, ज्यामध्ये मेटलॅक्झिल 35% हा कंटेन आहे. मागच्या वेळेस बऱ्याच डाळिंब उत्पादक शेतकऱ्यांचं कन्फ्युजन झालेलं होतं मॅट्रिक्स या बुरशीनाशका बाबतीत. तर मॅट्रिक्स मध्ये मेटलॅक्झिल कंटेन येतो 35%. हे ऍडव्हान्स पेस्टिसाइड कंपनीचं प्रोडक्ट आहे. फोर्थ सिजंटाचा आहे, डिफेंडर हे फसल किंगचं आहे. त्यामध्ये ऑर्गॅनिक ते फंगिसाइड आणि बॅक्टेरिसाइडचं काम करतं, बुरशीनाशक आणि बॅक्टेरिसाइडचं अतिशय चांगलं काम करतं. आणि आपल्याला ऑर्गॅनिक प्लस केमिकलचा आपल्याला डाळिंब बागेसाठी वापर करायचा आहे. जर आपण 100% फक्त केमिकलचाच वापर करत राहिलो तर या खराब झालेल्या वातावरणामध्ये ऑलरेडी या गारपिटीमुळे झाडे स्ट्रेसमध्ये गेलेलं आहे आणि फक्त केमिकलचा वापर करून आपलं डाळिंब झाडे अजून जास्त स्ट्रेसमध्ये जाणार आहे. त्यामुळे आपल्याला ऑर्गॅनिक प्लस केमिकल अशी कॉम्बिनेशन करून फवारणी करायची आहे. त्यासाठी स्कोर, मॅट्रिक्स आणि डिफेंडरचं अतिशय चांगलं कॉम्बिनेशन हे बुरशीजन्य डाग आणि तेलकट डागच्या नियंत्रणासाठी आपल्याला याचे रिझल्ट अतिशय चांगले बघायला मिळणार आहेत. तर त्यामुळे ज्या ज्या ठिकाणी गारपीट झालेली आहे तर त्या ठिकाणी आपल्याला या 3 फवारणींचं नियोजन आपल्या डाळिंब बागेवरती आपल्याला करायचं आहे. त्या संदर्भातला मी व्हिडिओ पण आपल्या ॲग्रोकिसानच्या ग्रुपवरती टाकलेला होता आणि मेसेज टाईप करून सुद्धा आपल्या ॲग्रोकिसानच्या ग्रुपवरती टाकलेला होता. माझी अपेक्षा असेल की जे डाळिंब उत्पादक शेतकरी आपल्या ग्रुपला आहे त्यांनी आपल्या डाळिंब बागेचे नियोजन करणं हे चालू केलं असेल. नंतर कदम सरांचा पुढचा प्रश्न, त्यास लागूनच पुढचा प्रश्न होता की डोस कुठला सोडायचा. तर सध्याच्या परिस्थितीमध्ये पाऊस इतक्या मोठ्या प्रमाणात झालेला आहे, पावसाळ्यात पाऊस होतो त्या पद्धतीचा पाऊस हा झालेला आहे. त्यामुळे आपल्याला पाणी हे थोडंसं कमीच द्यायचं आहे ड्रिपच्या माध्यमातून. ज्यावेळेस वापसा येणार आहे त्यावेळेस आपल्याला पाणी द्यायचं आहे. मग त्या पाण्यासोबत झाडाची रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी आपल्याला काम करायचंय. मग त्यासाठी आपल्याला 0050 एका लिटर पाण्यासाठी 10 ग्रॅम घ्यायचं, 0050 हे एका झाडासाठी 10 ग्रॅम घ्यायचं आहे. मॅग्नीज सल्फेट एका झाडासाठी 5 ग्रॅम घ्यायचं आहे आणि एका एकरासाठी आपली मायक्रोन्यूट्रिएंट स्लरी ही 10 लिटर आपल्याला ड्रिपच्या माध्यमातून ज्यावेळेस वापसा येणार आहे तर त्यावेळेस आपल्याला ड्रिपच्या माध्यमातून द्यायची आहे. 0050 एका झाडासाठी 10 ग्रॅम, मॅग्नीज सल्फेट एका झाडासाठी 5 ग्रॅम आणि 10 लिटर आपली मायक्रोन्यूट्रिएंट स्लरी ही ड्रिपच्या माध्यमातून द्यायची आहे. यातून आपल्याला झाडाची रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यासाठी मदत होणार आहे, पोटॅश लेवल वाढणार आहे. यातून आपल्याला झाडाची रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यासाठी आपल्याला मदत होणार आहे. त्यानंतर सगळ्यात महत्वाचा विषय म्हणजे जे मी सांगितलं की ज्या ज्या ठिकाणी गारपीट झालेली आहे त्या ठिकाणी कॉपरयुक्त बुरशीनाशकांची लगेच फवारणी करून घ्या. पण मी सगळ्यात महत्वाचं सेंटेन्स सांगितलेलं आहे, सगळ्यात महत्वाचं वाक्य सांगितलेलं आहे, ज्या ज्या डाळिंब उत्पादक शेतकऱ्यांची सेटिंग ही पूर्ण झालेली आहे तर अशाच डाळिंब उत्पादक शेतकऱ्यांनी कॉपरयुक्त बुरशीनाशकांचा वापर करायचा आहे. जर फ्लावरिंग अवस्थेमध्ये सेटिंग पूर्ण झालेली नसेल, कळी उमललेली असेल, फ्लावरिंग अवस्थेमध्ये जर आपण कॉपरयुक्त बुरशीनाशकांचा जर वापर केला तर आपल्याला ड्रॉपिंग बघायला मिळणार आहे, स्कॉर्चिंग बघायला मिळणार आहे. तर त्या सेटिंग होणार नाही त्या फुलांची. त्यामुळे आपल्याला फ्लावरिंग अवस्था सोडून म्हणजे जर सेटिंग पूर्ण झालेली असेल तरच कॉपरयुक्त बुरशीनाशकांचा वापर आपल्याला करायचा आहे आणि तिथून पुढे त्याची पुढच्या 2 फवारण्या आपल्याला करायच्या आहेत. ज्या डाळिंब उत्पादक शेतकऱ्यांची डाळिंब बागी सेटिंग अवस्थेमध्ये आहे त्यांच्यासाठी मी त्यांच्यासाठी नियोजन हे पुढे जाऊन देणार आहे. दीपक कदम सरांचा जो प्रश्न होता त्या प्रश्नाला अनुसरून मी सेटिंग पूर्ण झालेल्या डाळिंब बागांचं नियोजन हे दिलेलं आहे. ड्रिपच्या माध्यमातून आपल्याला रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी आणि झाड तंदुरुस्त ठेवण्यासाठी 0050 मॅग्नीज सल्फेट आणि मायक्रोन्यूट्रिएंट स्लरी आपल्याला द्यायची आहे ज्यावेळेस वापसा येणार आहे त्यावेळेस.